सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। आता वाटतं सुरू झालं नेमकं आहे की नाही? ताकदच तेवढी आहे भजनात आहे की नाही? फ्रेश झाले बघा चेहरे 2 मिनिटात। कायला वाटलं उभं राहून नाचाय पाहिजे, नाचायचं ना मग इथं नाही नाचायचं तर कुठं नाचायचं? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू। काही बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं पण गिराईक धड नाही ना। घरी गेल्यावर जर म्हणलं लई संतीन झाली होती आहे की नाही, भीती वाटते ना। ऐका लक्षात ठेवा, तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनी या जेवण भक्ती करा। भजन करत असताना जगाचा विचार कराल तर भजन होणार नाही महाराज, लक्षात ठेवा। चांगलं भजन केलं, धन्यवाद। अभंगाचा भावार्थ आपण इथं थांबूयात। राहिलेल्या थोड्या वेळात आपल्याला देवाच्या लीला पाहायच्या आणि थांबायचं। लक्ष देऊन ऐका। मथुरेचा राजा आहे कंस, त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी। ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं। कुणाला द्यावी आपली बहीण? त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव। त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं आणि ऐका, थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा आनंदात पार पडला। आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली। वरात कळते ना सर्वांना? तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही। गावातून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये ऐन गावाच्या मधोमध आल्यावर वरातीमध्ये एक विरजण पडलं। हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे। महाराज आकाशवाणी झाली, आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा। आकाशवाणीने सांगितलं, कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आणि हा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे। जरा लक्ष देऊ नाही का बरं का? कंसाने विचार केला, हिच्या पोटी येणारा 8वा मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात पण स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत। माणसं कंडिशन नुसार बदलतात, वातावरणानुसार माणसं बदलतात। बघा मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल ना। चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता। आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता। बोला 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 बोला। मग कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता का? नाही, अगोदर चोखता मग फेकता। चूस म्हणतात है का नाही? महाराज चहा फेकाय हरकत नाही, 5 रुपयाला आहे। तूप 800 रुपये किलो आहे। लोक माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मारा, काय होत नाही काय होत नाही। लक्षात ठेवा, हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही। कंसानं तो केलेला दिखावा, हिच्या पोटीणार 8वा मला मारणार, जिवंत हिला कशाला सोडायचं? म्यानेतली तरवार काढली, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव। वसुदेवाने हात धरला, म्हणले वेड्या, अरे तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल। मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका। जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली। 4 प्रश्न आहे, 4 उत्तर आहे का? जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली। काजळापेक्षा काळा असतं तर कलंक असतो। काजळ पुसल्याने निघून जाईल पण कलंक जात नसतो। मग कलंकित होऊन मरशील ना। बहिणीचा हत्यारा म्हणून तुझ्या नावाला कलंक लागेल। वसुदेवानं कंसाला समजावून सांगितलं। समजावण्याच्या पद्धती आहे साम दाम दंड भेद। ज्याला ज्या भाषेत कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे। पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों। ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे ना, नको तिथं अवघड बोलून फायदा नाही। आता यानं विचार केला वसुदेवानं, ताकदीचा याच्या पुढे आपला निभाव लागत नाही, मग आपण युक्तीनं काम घेतलं पाहिजे, युक्तीनं काम घेतलं पाहिजे। सांगितलं, कंसा तुला याच्यापासून भीती नाही ना? हिला होणाऱ्या पोरापासून भीती, मग असं कर ना, दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते मुलं आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही। याला म्हणतात बुद्धी। बुद्धी म्हणजे मती, मती। मग एक मती एवढं काम करते तर 12 मती काय कमी काम करेल का महाराज? मती म्हणजे बुद्धी, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा। अरे तिकडे राहून 2.5 बी भेटणार येड्या हो, त्याच्यापेक्षा इकडे या, 5 वर्ष घ्या, ताण काऊन घेता? होतील थोडे लोक नाराज, माफी करून टाकू, टेन्शन राहणार नाही। याला म्हणतात युक्तिवाद। बुद्धीनं काम घेतलं पाहिजे। वसुदेवानं सांगितलं, अरे हिला मारल्यापेक्षा असं कर, बंदी शाळेत ठेव, दोघाला मुलं होतील ते मुलं आणून देतो। कंसाला हे पटलं, दोघाला बंदी शाळेत ठेवलं। पहिला मुलगा झाला वसुदेवानं, तो मुलगा कंसाकडे घेऊन आले। कंसाने त्या निरागज मुलाकडे पाहिलं, दया आली, अरे मला 8वा मारणार, पहिल्याला घेऊन काय करायचं?
कंसानं सांगितलं याला परत घेऊन जा. नारद लगेच हजर झाले. नारद म्हणले वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. कोणीही कुणीकडे जाऊ शकतं आणि कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतं. असं बावळ्यावानी करू नको तू. लक्षात ठेवा, असं वेड्यासारखं काय करतो. कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. पुन्हा मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिरवलं, शेळीवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत नेओनिया देत 6 मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायने रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला कैलास महाराज. आता 8वा जन्माला येणार. 8वा जन्माला येणार तेव्हा देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. लख प्रकाश त्या बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. तिकडे कशाला लख प्रकाश पडला. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. वसुदेव देवकीने सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल. भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. 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 माया उपजनी देते देवी बजानी येते. उपजनी देते देवी आणि बघाय. माया उपजनी देते देवी बजानी येते. माया उपजनी देते देवी आणि बघाय. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. इथं माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. मला कुठं न्या. बोला बोला बोला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा. तिथं माया जन्माला आली असेल, मला तिथं ठेवून द्या आणि त्या मायेला घेऊन इकडे या. बोलणं सोपं आहे. वसुदेवाने सांगितलं, देवा हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पहारा डबल केला, तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का. भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भामध्ये प्रवेश केला. आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचंय. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवायची. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताचं स्वागत करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. भगवंताचं प्रागट्य झाल्याबरोबर वसुदेवाने भगवंताला उचललं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती आशे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ. द्वारपाळ
झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वहाँ क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वहाँ क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चाली कर जाऊ नका. तूने काजल लगाया दिल मेरा. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए रखवाले, ते हाथों में बरछियां भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए काना, था पर का जमाना पुराना, वो ताले लगाना वो पहरे लगाना, वो कंस का जुल्म ढाना. उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था. घन घोरा अंधेरा कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार, हिंदीत त्याला चमत्कार म्हणतात बरं. कुलप उघडले, द्वारपाल झोपी गेले, भगवंताला टोपलीत टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. लक्ष द्या, गोकुळात काय झालं होतं बघा. वयाच्या 90 वर्षापर्यंत नंदबाबा यशोदा राणीला मुलबाळ नव्हतं, आणि तो दिवस त्यांच्या जीवनात आला जी माया जन्माला आली. माया येणार म्हणून गोकुळातल्या सर्वांना झोप लागली. वसुदेवाने भगवंताला तिथं ठेवलं आणि माईला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळांपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पण पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला, तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. बायांचं असं असतंच बघा, त्यांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळ होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोणाला, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या रायवाडीलीच तू लावती, एक फोन शिल्लक ठेवत नाही. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. लक्षात ठेवा बरं. पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो, बोले बाबा कचुना भयो. ही वृंदावनातली भाषा या. बोल छोरी का भयो, बोले बाबा कचुना भयो. अरे कचुना भयो तो काय है बाबा, बाबा रटलं गाई घुम रही है. काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून ओरडायला तुला काय झालं. ती म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबानं तिच्या गळ्यात टाकला. भरती तिथं थांबली नाही. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला. बोला 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 बोला. यशोदेला 1 दहावी वाटी ताटी सुंटवडे वान भरोनिया. बोला माया वान भरोनिया. ताटी नंदा घरी झाली दाटी सुईनीची गलबल झाली. दाशी जणी हेल घालणं माहितीये का तुम्हाला? नाही, तेल घालणं माहितीये का? हा, त्याच्यात आमचा हात कोण धरणार आहे म्हणा. दासी जणी हेल घाली. गवळणी जायचा एवढा आनंद लक्ष नाही का. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. एवढा आनंद आजपर्यंत गोकुळ सुन वाटत होतं, पण आज म्हणतात ना
सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया, सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया, वृंदावन के तुम हो राजा, भक्तों को अब दर्श दिखा जा, आके बजा जा मुरलिया आजा आजा सावरिया, सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. भगवंताला बोलवतात आणि लक्ष देऊन ऐका, त्या गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. किती आनंद म्हणतात ना, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री गयरीच्या काठी गोकुळावर रे, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे का नाही? बोला बोला बोला, आहे का नाही आनंद? कशाचा? वर्षभर या महाराज लोकांचा थोबाड पाहायचं काम नाही रे बाबा, असं याचाच का? काहीला सप्ताह सुरू राहण्यात आनंद, तर काहीला बंद कधी पडतो याच्यात आनंद. पण गोकुळातल्या आनंदाचं कारण वेगळं होतं. गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे. ऐका बरं का, ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो स्वतः कमी सुंदर असेल का? जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. एवढं सुंदर म्हणल्यानंतर पोरांना वाटलं आपणही जाऊन बघावं. पोरं गेले आणि पायला आज जायला लागले. गवळणी म्हणलं पळा, तुमचं काम नाही इथं. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोरा पाहायला जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय पण नाही, पक्षात राहून फायदा काय? नंद बाबा म्हणले, वेड्या हो, आणखी पक्ष माझाच विचार करत नाही, मीच वेटिंगवर आहे. आताच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर नाही. अरे मी बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार? एक पोरगा नंद बाबाला सल्ला देतं, बाबा तो को पतो नाही. ऐकता थोडी ब्रज भाषा. जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले, लाला मैं 90 साल को डोखरा मो को काय सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे, बाबा तू देख तो सही में तो काय सजातोय, तू देख तो रह जाय गो. तुला असं सजवतो ना, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा उभे राहिले. ले लाला मैं तो खडे रह गो, तो को जैसो सजा न वैसो सजा. नंद बाबाला पोरानं सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. हे ब्रज भाषेत आहे का? बढिया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रह गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा आरशात पाहिलं होतं, आश्चर्यचकितच, काय होतास तू. हा काय होता, काय झाला नंद बाबानं पाहिलं. आणि नंद बाबा पोराला म्हणले, लाला सच्ची बताव मी आज कैसो दिख रहा है, खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातलेत, म्हातारी पुढे उभं राहत आहे, आज जरा कसा दिसायला सांग बरं. तसं नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताव मी आज कैसो दिख रहा है. पोरगा म्हणतो, बाबा सच्ची बताव, तू तो आज ऐसो लग रहो है जैसे आजी तिरो बिया भयो है. आजच तुझं लग्न झालं, नवरदेवात तुझ्यात काय फरक नाही. नंद बाबा म्हणले, आप जाओ मैं लाला का मोडो देखने. पोरगा म्हणे, बाबा ऐसे नहीं चलता है, जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो हे बरं. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की नाचत नाचत आज जावं लागत असतं. नंद बाबाला खरं वाटलं. नंद बाबा म्हणले, लाला सजने तक तो ठीक था बेटा, मैं 90 साल को बूढ़ो नाचो गो कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा मी नाचू कसं. पोरगा म्हणे, देख बाबा लाला का मोडो देखनो है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं तर नाचावं लागणार. नंद बाबाने एक हात डोक्यावर एक हात कमरेवर जे शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. बरोबर आहे का? अजिबात नाही.
त्या काळी जे नाचण्याचं साधन असेल त्या गाण्यावर नंदबाबा नाचायला लागले. ऐका, नंदबाबा आज दिसतही सुंदर होते आणि आनंदात नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा एक मित्र होता, दह्यानं भरलेला माठ होता. नंदबाबाला कोणाची नजर लागल म्हणून दह्यानं भरलेला 8 डोक्यावर माठ उलटा केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उड़ेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर, क्यों बेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. अरे सकाळपासून सजत होतो, नालायका दही टाकून नाच केलं, तुला कळत नाही. ते म्हणे, बाबा तो को पतो नाही, जब लाला का पहली बार मोडो देखणं होय तो दही में सरावूर होके भीतर जाणं पुढे. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं की दह्यानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले, अरे तूने तो कृपा कर दी. नवरत्नाचा हार नंद बाबांनी त्याच्याही गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले. ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले, बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. जात कर्म संस्कार केल्याशिवाय पोरग पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं नंद बाबाला पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती न इंद्रो स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु असं आहे का. नंद बाबाला सांगितलं, ठाकूरजी पर अक्षत चढाव. अक्षता टाका म्हणलं की नंद बाबानं फुलं टाकायचे, फुलं टाका म्हणलं की दूध टाकायचं, दूध टाका म्हणलं की तूप टाकायचं. आता मन पूजेत होतं का? बोला बोला बोला. मन कुठे गेलं होतं? पोरात गेलं होतं. बरोबर आहे. नंद बाबांना असं उलट केला लागले. ब्राह्मण रागवले, ओ बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो? नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन अब इस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गए है. बोले, माझं मन पोरात गेलं, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. असं करा, मी संकल्प सोडतो, कर्मकांड तुम्ही करून घ्या. नंद बाबांनी संकल्प सोडला. ब्राह्मणानं कर्मकांड केलं. नंद बाबा जात नाचत नाचत आत जातात. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. तिथं नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळे देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगायला सुरुवात केली. पण रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. लहानपणी कोणी बी खोडकर असता. आता मी बी काही लगेच शाना झालो नाही. आता बी झालो का नाही काय माहिती, तुम्ही समजता तो भाग वेगळा आहे. आणि लहानपण खोड्यातच शोभत असतं महाराज, आहे की नाही. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. बघा, एक पोरग बापाला म्हणे, बाबा मला बुलट पाहिजे. बाप म्हणे, अरे देवान 2 पाय कशाला दिले? ते म्हणे, एक किक मारायने एक गेअर टाकाय. काय सांगणार तुम्ही आता सांग. लहानपणी कोणीही खोडकर असते, लक्षात ठेवा. कन्हैयानं खोड्या करत असताना रांगत रंगनी चोऱ्या करायला सुरुवात केली. रांगत रंगनी बोला, चोरीत लोणी, दावोनी धरती गवळणी, आवाज द्या, बांधीती चरणी देते गारहानी, यशोदे साजनी. रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. बोलत चला, चोरी करणं चांगलं का वाईट? बोला ना. देवानं अशा कोणत्या चोऱ्या केल्या होत्या? त्याच्या चोऱ्या काल्याच्या कीर्तनात सांगावं लागतात. देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. वाच्यार्थ लक्षार्थ कसा असतो? माय एका सासून सुनबाईला सांगितलं, सुनबाई पातील्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव, मी भताण्याच्या घरी जाऊन येते. ती गेली घाली. गेल्यानंतर कराडाची बाई भताण्याच्या घरी गेली आणि तेवढं कुत्री आली दुधावर 5ची मोटर चालू केली.
ती बिचारी नुसतं कुत्रीकडे पाहायची. आखं दूध पिलं कुत्रीनं आणि सासू आली. सासू म्हणे सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं? पेलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं ना मांजर येईल दूध पेईल लक्ष ठेव. ती म्हणे आत्या तुम्ही मांजरीच म्हणल्या, बरं कुत्रीचं कुठे म्हणल्या? कुत्रीचं का वेगळं सांगावं लागतं का? वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. तसं देवानं चोरी केली पण कशाची? ऐका. हरीने हरीने माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले हो हरिले बोला ना. चित्त चोरी येले नंदाच्या तुका म्हणे येणे गरुड ध्वजे आणि चित्त नाही नामी तरी ते बॉडी प्रेझेंट माइंड ऑब्सेंट सर्वच माझ्या पुढे शरीरान बसलेले. पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि देवानं चोरी केली ती चित्ताची. ऐका बरं का. पण काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. ऐका बरं. आता मी केलेलं कीर्तन सर्वांनाच आवडेल का? अजिबात नाही. आवडावं असा माझा दुराग्रही नाही. अहो देवाचे विरोधक आहे आपण तर कीर्तनकार आहे. काय म्हणतात त्या सोपान महाराजाच कीर्तन घ्यायचं नाही. नवरा बायकोची फाडकती व्हायली माया कीर्तनाचं काय घेऊन बसला. महाराज देवाच्या विरोधात बोलणारे 6 शास्त्र आहेत आणि देवाचं गुण गाणारे 6 शास्त्र आहेत. मग एकच वस्तू सर्वांना आवडत नाही. मग काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी रहावे यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी रायवाडीत राहावे. तुमच्या पोराला समजून सांगा आम्ही हे घर सोडावून किनगाल राह जाव का. पण महाराज मला सांगा मोठ्याचा आला गाडान गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही श्रीमंत माणसं तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही. पण तुम्ही तुमच्या पोराला सांगा ना. माया हो आपलं पोरग खोडकर हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? नाही नाही नाही. जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. सख्या आईला खरं वाटत नाही महाराज आहे की. यशोदा माता म्हणायचे बघा माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. माझं पोरग बाळ सगुण गुणाचे श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे. गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ 65 वर्षाचे माझे बाळ. अंगणी खेळ खेळ तुम्ही लचकच घेता आळगे. गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोवरा.
बाळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे रायवाडीच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी माझ्या पोराचं गारानं सांगू नका माझं पोरग माझे आचुडे बछुडे चकुडे ग राधे रुपडे आचड पुन्हा बोला 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 बछड पुन्हा चकुड रुपड कसंही लेकरू असू द्या आई त्याला कधी सोन्या म्हणते कधी राजा म्हणते कधी वाघा म्हणते कधी पिल्लू म्हणते पिल्लू कुत्र्याचं असतं बा माणसाचे तूच माझं पिल्लू आहे की सोन्या राजा वाघा पिल्लू कसं जरी असलं जिथं तिला आवडतं ना एका बाईन मला चहा प्यानलेलं तिचं पोरगा अंगणात बसलेलं नाकातून गंगा यमुना घाणीन भरलेलं माशाला गायल्या तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला म्हणलं चांगला बसला तसाच बसू दे चहा असतो त्याला हात लावून नको तू जिथं तिला आवडतं ना यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या रानं सांगू नका आणि जर माझं पोरग खोडकर असेल ना त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या मग मी त्याच्याकडे बघते बिनबुडाचे आरोप करू नका पुरावे सादर करा पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय कळलं का माझं अरे ही रेकॉर्डिंग माझीच असेल हे कशावरून पुरावे सादर करा लक्षात ठेवा मी शिक्षेला सामोरं जायला तयार आहे लक्षात घ्या बघा मला काय यशोदा माता म्हणे त्याला पुराव्यासहित घेऊन या एक गावात गवळण आगाव होती गावात प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते नाव शांताबाई पण भांडणार दम नाही तुमच्या गावातली नाही मला जायचं इथून बरं का हा आमच्या गावातलं सांगायला काय तिकडे गेल्यावर तुमचं सांगेन दुसरी आणू तरी कुठून आता विठाला विठाला लक्ष देऊन ऐका बरं का म्हणे गरीबाच्या घरी गाऊन काय चोऱ्या करतो माझ्या घरी येऊन बघ मग तुला सांगते कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं कन्हैया म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे पेंद्या म्हणे तिचा घर नंबर माहिती आहे मोबाईल नंबर माहिती आहे व्हॉट्सअप माहिती आहे फेसबुक माहिती आहे तो तानच घेऊ नको लक्षात ठेवा अनेक खोड्या कन्हैयानं केल्या एक खोडी सांगतो घरातच केली घरात केली आईच्या मांडीवर होती मैया तो एक बात पूछू आईच्या मांडीवर यशोदा मातेला म्हणले मैया तो एक बात पूछू बोले पूछना लाला तुझे जो पूछना है वो पूछ मैया सच्ची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है पूत म्हणजे बोला ना पोरग तुला दूध आवडतं का मी आवडतो यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछने वाली बात है मुझे दूध ना प्यारो लगे है मुझे तो पूत प्यारो लगे है तू आवडतोस मला तुझ्यापेक्षा का दूध जास्त आलं का कन्हैयानं आईची परीक्षा घेतली पातील्यात तापाय दूध ठेवलं होतं दुधाला इशारा केला या पातिल्याच्या बाहेर बघू किती प्रेम आहे आईच आणि दूध उतो चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं दुधाकडे पळत गेली पाया किती जोरात पळतात हे जर पायाचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पायाचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं कोणाचा आहे उचलू का हे सज्जन माणसाला कळेल बाकीच्याला नाही कळणार लक्षात ठेवा हे सज्जन माणसाला कळेल लक्षात घ्या मला काय सांगेल पळतच गेली यशोदा मातानं दुधाचं पातीला खाली घेतलं आल्यावर कन्हैया म्हणे आई काय खोटारडी आहेस ग तू आताच म्हणली होती मला दूध आवडत नाही तू आवडतो दूध तू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं दुधाकडे पळत गेली यशोदा माता म्हणते लाला तो हे तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुद्धी की खोपडी गरम हुई जाए आई तर एवढंसा पण कधी कधी असा बोलतो ना म्हाताऱ्या माणसाची बुद्धी बंद पडते आणि बायांना दूध आवडतंच बरोबर आहे ना मग तब्येत का झाली नाही माहिती का आमच्या आजीने मला दूधच खाऊ दिलं नाही मेली ती डंगरी आता मला वाईट म्हणणार लई दिवस जगत नाही बरं का मेली ती मला दुधापेक्षा साय आवडती एका बाईने मला चहा घ्यायला नेलं म्हणजे चहा घेता का दूध म्हणलं दूध घेतो तिने माझ्यासमोर कप मांडला आणि ते दूध ओतू लागली ती साय पुढं आली मला वाटायचं पडती 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 कायचं टोकावाल्या बाई साय तर पलीकडच्याच कडाला नेऊन घातली मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं ज्या बाईला 32च्या 32 जाते तिच्याच घरचं दूध प्याच झालं नाही तर दुधाचं कधी दही होतं कळतच नाही महाराज फून थू दुसरीकडे कुठं जाणार आहे लक्षात ठेवा बघा अशा खोड्या कन्हैयानं केल्या आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग एखाद्या पोरान माई बापाला विचारलं काळा का झालो काय उत्तर द्यावं काय रिझन काय याचं सांगा ना यशोदा माता म्हणली बाळा तुझा रात्री 12ला जन्म झाला आणि रात्री अंधार असतो त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला
बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी आरी आधी रात में तू आया, सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला, इसीलिए काला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. पांडुरंग कसा आहे बोला ना, काळा आहे. काळा आहे तर त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती लागली असते. मग म्हणतात ना, तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काळा आहे. यशोदा मातेने पाहिलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग गोदने चारावया जातो शारंग, पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निरिहा सोडवणी. भगवंत गाई चारायला जातात. म्हणतात गाई चारायला रानात गेला तिथं गेल्यानंतर खेळ खेळतात. हमामा होतो तो हुंबरी, अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडला, सत्वगुण रजगुण तमगुण, आबक दुबक तिबक या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही, कांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना, आपापल्या गायी वळून आणा. चला वळू गायी, सुजीवली केठाई, बहु केली वन वन, पाय पिटी झाला शील. आता गायी कोणत्या, गोकुळ कोणतं, गोपाळ कोणते, भगवंत कोणता आणि काला कोणता, एकाच मिनिटात सांगतो, लक्ष द्या. आपलं शरीर म्हणजे गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. लक्ष देऊ नाही का बरं का. याच्यातला जीवात्मा म्हणजे गोपाळ आणि याच्यातला आत्मा म्हणजे परमात्मा. लक्ष देऊन तो कृष्ण. आणि या जीवाचं आणि शिवाचं मिलन याचं नाव आहे काला. मग आपापल्या गायी ओळा, इंद्रिय ओळवा. सर्व गायी ओळवता येतात पण मनरूपी गाय ओळवता येत नाही. तुका म्हणे तू राख मनेरी, तेव्हा ही मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. भगवंतानं सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय, नाही तरी घरा जाय, चोरुनिया माय नवनीता नावे, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या, एकत्र केल्या. अगोदर मोठे गोपाळ, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान. भगवंत सर्वांच्या मधी बसले. खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी, बोटात लोणच्याच्या फोडी. आणि हसत मुखाने भगवंताचं वर्णन शुकाचार्य एका श्लोकात करतात. बिभ्रद्वेनुं जठरपटयो सुंगवेद्रे जगक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदोहो हा सैनर्म विश्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भूग बालकेली. गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जयकार केला.
आजीवो साम्रावती काला पहावया येती काल्याचे असे देवजळी झाले माशे भगवंतानं काला मिळू दिला नाही तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परमभाग्य भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वया ज्ञान हेतु कृतमोह मदांधकार नाशम विदायी ददोत येते विवेक हा अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो तो तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परमभाग्य आणि आज तो प्रसाद आपल्याला मिळणार आपण भाग्यवान आहात बोलण्यासारखं खूप आहे घड्याळ थांबायला तयार नाही 3 वाजता मी बरोबर थांबणार 10 मिनिटं माझ्या हातात राहिले हा एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आणि या कार्यक्रमाचे यजमान अर्जुन माधवराव कराड यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी मला माहिती आहे या गावात एवढे दाते आहेत ना महाराज एक एक माणूस एक एक सप्ताह करून दाखवतो हा तोंडाचा जो खेळ नाही आणि एरवी सप्ताह करणं वेगळं आणि या वर्षी सप्ताह करून दाखवणं वेगळं आणि या वर्षी करून दाखवणं वेगळं आणि या 2-4 दिवसात करून दाखवणं आणखी वेगळं आता सप्ते बंद पडले सगळीकडे बरं बंद पडायला लागले महाराज पण या गावाची एकीच अशी आहे मी नवरात्रातलं उदाहरण कोण्यातरी गावात तुमच्या गावचं सांगितलं की पोलीस आले आणि म्हणले बंद करा तुम्ही सांगितलं आम्ही बंद करतो पण आम्ही मरणार नाही असं तुम्ही लिहून द्या आम्हाला हे उदाहरण मी दुसऱ्या गावात जाऊन सांगितलं मी या गादीवर खोटं बोलणार नाही लक्षात ठेवा महाराज एवढी एकी एवढा परमार्थ या गावात तुम्ही रुजवलेला आहे कौतुक करावं तेवढं तुमचं थोडं आहे लक्षात ठेवा मी एकच सांगेल महाराज लक्षात ठेवा बरं असं आहे ना डान्स बारला परवानगी आहे पार्ट्याला परवानगी आहे दारूच्या दुकानाला परवानगी आहे यांच्या मोर्चाला परवानगी आहे काल संजय राठोडच्या समर्थनार्थ 10,000च्या पुढे पब्लिक होती त्याला परवानगी आहे फक्त कीर्तनात तेवढा परवानगी नाही कारण कोरोना सज्जने तो फक्त कीर्तनात येतो बाकी कुठेकडे जात नाही महाराज कोरोना ही शोकांतिका आज या देशाची झालेली आहे बरं कोरोना आजपर्यंत कुणी पाहिला का बरोबर पाहिला का कोरोना नाही पाहिला नाही महाराज पण एक वाक्य बोलेल मी ऐका न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज लक्षात ठेवा कोरोना कशाने होतो अजून माहित नाही कुणालाच अंदाज येत फक्त आहे मास्क लावा आणि हे करा तुमचं मरण आलं की तुम्हाला मरावं लागणार तुम्ही मास्क लावा नाही तर काही बी करा बरोबर आहे मरण आलं मरणाची काळ वेळ आणि ठिकाण निश्चित ठरलेले महाराज उपजली या पिंडा मरण सांगत लक्षात ठेवा कशान होतो माहित नाही कशानं जातो हे बी माहित नाही अंदाजन सगळं चालू आहे पण एकच सांगेन मी तुम्हाला परमार्थ करणाऱ्या माणसासाठी सांगेल मी कोरोना कशानं होतो आणि कशानं जातो तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे आणि तुका म्हणे पापे जाती संताची या जपे पाप आलं की कोरोना होणार मार तुम्ही कुठेही राहा तुम्ही काचाच्या बंगल्यात राहा तुम्हाला पाप असेल तर ते होणार याच्यात शंका नाही बरं या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं नाही तर बंद पडतं पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती बाबा बिचाऱ्याचा वाढदिवस आहे पुढच्या 22ला आणि त्या वाढदिवसाची जोरात तयारी चालू केली त्यांना आता आहे का नाही आला ना आता पुढच्या 22 पासून झालं होतं ना लॉकडाऊन वाढदिवसाची तयारी चालू केली आता यानं मी तर म्हणतो मास्क लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चपट होत नाही तवरक हे काय जात नाही बघा बरं या कोरोनाने एक चांगलं केलं दिनकर भाऊ बायकुल कळायचंच बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो तेवढा फायदा कोरोनानं चांगला केला बघा काय केलं कोरोनानं चांगलं काय चांगलं केलं बघा ज्याला परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाइम परिवाराला वेळ देता आला टायमावर जेवण भेटलं कशामुळं कोरोनामुळं पाहिजे तेवढी झोप मिळाली कशामुळं कोरोनामुळं 6 महिन्याचं राशन खाल्ल्याला जागा ना फुकट मिळालं कशामुळं कोरोनामुळं ज्याला मुलीचं लग्न करायचं एकरभर विकायची वेळ होती ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या पोरीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली त्याला चान्सच भेटला नाही कशामुळं कोरोनामुळं जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही तिचा घरीच पापड झाला तिला झटका हाणायचं कामच राहिलं नाही कशामुळं कोरोनामुळं ईद आयरन इवाई आयरन आतवाणीन शेवंतीन जाग्यावरच राहिली कशामुळं कोरोनामुळं बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना जेवणाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं बिना घोड्याचं
कोणाचं लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. ऐका महाराज, कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. अरे मामा असला तरी चालतो, नसला तरी चालतो कळलं? कोरोनामुळं. माय असली तरी चालली, नसली तरी चालते कळलं? कोरोनामुळं. नवरी असली तरी चालती, नसली तरी चालते. बरोबर? आर आर असं कसं होईल? असं जमणार नाही, लक्षात ठेवा. नवरदेव नवरी तेवढी पाहिजे महाराज. कोरोनामुळे ह्या गोष्टी कळाल्या बघा. जे जास्त हवेत होतं त्याला जमिनीवर आणलं. 8 दिवसाला आजारी पडणाऱ्याचा तर दवाखानाच बंद झाला. पोरग म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटतं, आता काय नाही. त्याला माहिती आता दवाखान्याचं नाव काढलं 14 दिवस मुक्काम तिकडेच आपला. कोरोनामुळं कळलं. घरच्या अन्नाची किंमत कोरोनानं जाणून दिली, परिवाराची किंमत कोरोनानं जाणून दिली, आपल्या माणसाची किंमत कोरोनानं कळून दिली. ऐका, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय बंद पडू शकतात, परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते. ही किंमत कोरोनामुळं कळाली. कोरोनामुळं कळलं. अरे जग थांबलं तरी कोणी उपवाशी मरणार नाही, पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी मरल. ही जाणीव कोरोनानं आपल्याला करून दिली. महाराज लक्षात ठेवा, मी सांगेल, अरे कोट्यावधीच्या गाड्या धुळखात पडल्या होत्या, फक्त शेतकरी तेवढा शेतात राबत होता महाराज. लक्षात ठेवा. म्हणून शेती किती गरजेची आहे हे आपल्याला या कोरोनानं जाणून दिलं. जास्त हवेत होतं त्याला जमिनीवर आणलं. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ना, ते लॉकडाऊनमध्ये गावात आलं. त्याला वाटलं गावात जायला आपल्याला कोण अडवतंय. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साल मुंबईचे इथं जमत नाही आता. तेव्हा नशाच गेली महाराज. या कोरोनानं या गोष्टी कळून दिल्या बघा. कोरोनानं आपल्याला हे शिकवलेलं आहे. मी अजून सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. आता या कोरोनावर लस आली बरं का भताने भाऊ, कोरोनावर लस आली. पण ही लस आल्या आल्या गावातल्या काड्या करणाऱ्याला द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगता येणार आहे महाराज. असं सप्त्यात काड्या करणाऱ्याला ही लस पहिल्यांदा देणं गरजेचं आहे. आणि एकच सांगेल, आनंदी जगा. बोलण्यासारखं खूप आहे. एकच सांगेल, टेन्शन घेऊन जगू नका. देवावर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासानं जगा. महाराज म्हणतात ना, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक ना एक दिवस त्या देवाला माझी आठवण येणार, असा विश्वास मनामध्ये ठेवा. टेन्शन घेऊन जगू नका. बरोबर आहे. जन्माला आलो तेव्हा अंगावर कपडे होते का? नाही. आता आपल्या अंगावर कपडे, मग आपण फायद्यात आहे का तोट्यात आहे? फायद्यात आहे महाराज. काही कोरोनानं वाईट केलं नाही. नको त्या अपेक्षा होत्या त्याचा भंग केला, बाकी काय केलं महाराज. लक्षात ठेवा. आनंदी राहा. 2-4 लाख बँकेचं कर्ज आहे म्हणून आत्महत्या करू नका. बँकेवाल्याला सांगा बाबा आल्यावर देतो. लयच बेजार करायलात म्हणा, ही 5 लिटरची राखेलची कॅन आणि तुझ्या नावाची चिठ्ठी. काय करू मग याच्यापेक्षा. बरोबर आहे. आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका. आनंदी रहा. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराते हुए जीना हे आर्ट ऑफ लाइफ आहे. संकट येत राहतात, त्याला हसतमुखानं सामोरं जा आणि आपलं जीवन यशस्वी करा. ही जीवन जगण्याची कला असते. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. म्हणून महाराज, आत्महत्या केली म्हणजे सगळे प्रश्न सुटणार नाही. लक्षात ठेवा. या कोरोनाच्या काळात अनेक माणसं आपल्याला सोडून गेली आणि हसते खेळते परिवार रस्त्यावर आले. म्हणून एकच सांगेल, आपल्याच गावाला ज्यांनी परमार्थाचं खरं रोपटं लावलं, इवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. आपल्या गावात परमार्थ ज्यांनी रुजवला, मुरवला आणि परमार्थाला हे जे गाव लावलं, हे असे आपले भांगे महाराज आपल्याला सोडून या ठिकाणाहून निघून गेले. मला जेवत असताना अर्जुन दादा, दिनकर भाऊ, सुशील यांनी सांगितलं, म्हणे महाराज या गावात एकही मंदिर नव्हतं. मंदिर नव्हतं, एवढा परमार्थही नव्हता, पण भांगे महाराजानं जीवाचं रान केलं आणि जीवाचं रान करून या गावामधले मंदिरं केली. सुरदास महाराजाचं मंदिर त्यांनी सुरुवात केलं. गेल्या वर्षी एका कीर्तनात एका तासात 10 लाख रुपये वर्गणी त्यांच्या एका शब्दानं तयार झाली. आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षीपर्यंत मला कळस दिसला पाहिजे. आणि महाराज त्यांनी दिलेला शब्द गावकऱ्यांनी पाळला
आणि हे मंदिर उभं केलं. पण आज या मंदिराचा कळश पाहण्यासाठी महाराज आपल्यात राहिले नाही. एवढं दुःख प्रत्येकाच्या अंतकरणात आज असेल की खरंच अरे मी मोठा झालो हे पाहण्यासाठी माझा बाप जिवंत नसल तर मोठं होऊन दाखवायचं कोणाला. आपलं मंदिर बांधून तयार झालं पण ज्यांच्या शब्दानं मंदिर झालं ते जर पाहण्यासाठी नसतील तर हे कौतुक दाखवायचं कोणाला. मी सांगू तुम्हाला, उद्धवराव मुख्यमंत्री झाले तेव्हा उद्धवरावला मीडियावाल्याने विचारलं तुम्ही मुख्यमंत्री झालात आज तुम्हाला काय वाटतं. उद्धवरावाने सांगितलं शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असा मी शब्द माझ्या वडिलाला दिला होता, बाळासाहेबाला असा मी शब्द दिला होता आणि तो शब्द आज खरा ठरला. मी मुख्यमंत्री झालो. मला राजकारणाचं घेणं देणं नाही, मला भाव त्याच्यातला सांगायचा आहे. आज तुम्हाला काय वाटतं. तेव्हा उद्धवरावानं सांगितलं हे बघा मी मुख्यमंत्री झालो याचा मला आनंद आहे पण हे सुख पाहण्यासाठी माझे वडील बाळासाहेब जिवंत असते ना मग मजा आली असती. अरे मुख्यमंत्र्याला बाप जाण्याचं दुःख वाटतं. मोदी निवडून आल्यावर पहिल्यान कुणाला भेटतात, आईला भेटतात आणि आईच्या हाताने जेवतात आणि मग पुन्हा सुरुवात करतात. अरे मोदीला आईची गरज आहे, मुख्यमंत्र्याला बापाची गरज आहे, तर आपल्या परमार्थाच्या बापाची आपल्याला का गरज नसावी महाराज. म्हणून प्रत्येकाच्या अंतकरणात ते दुःख आहे. म्हणून म्हणतात काही क्षणाचं हे जीवन म्हणतात ना जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. पण असं आहे ना महाराज चांगली माणसं लवकर येतात लवकर कार्य करतात आणि या ठिकाणाहून निघून जातात. म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज आपल्यामधून ते शरीरानं जरी गेले असतील तर कीर्ती रूपानं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते आपल्यामध्येच आहेत याच्यात शंका नाही महाराज, याच्यात शंका नाही. म्हणून म्हणतात मिलन साथ दिल का था हमारा मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा. क्षणाचं हे जीवन है, लाख आते हैं लाख जाते हैं लेकिन लाख आने से एक ही कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं येतील लाख माणसं जातील पण एकदी गेलेली माणसं पुन्हा पाहायला मिळणार नाही. म्हणून दादाओ प्रत्येकाशी प्रेमानं वागा. आपण याच्यानंतर त्या माणसाला भेटू का नाही ही शाश्वती आपल्याकडे नाही. म्हणून प्रत्येकाचा निरोप घेत असताना हा शेवटचा निरोप आहे असं समजून जीवनाची वाटचाल करणं गरजेचं आहे. मतभेद सोडा, आपापसात चांगलं वागा, नाते जपा, संबंध जपा, मैत्री जपा. बस याच्यापेक्षा वेगळं काही मला तुम्हाला सांगता येणार नाही. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा, भ्रूण हत्या थांबवा, लहान मुलाबाळावर चांगले संस्कार टाका. अर्जुन दादांचा मुलगा जेवण वाढायला सोबत माझ्या सोबतच होता. दादा हीच खरी संपत्ती आहे. याच्यापेक्षा तुम्ही काही नाही कमवलं तरी चालेल मला. आपली मुलं चांगली निघावी याच्यापेक्षा मोठी संपत्ती जीवनात दुसरी कोणती आहे. पण आपल्या बापाने एवढा खर्च केला आणि पोरग त्या आनंदात सामील आहे हा खरा आनंद आहे. नाही ते एखादं पोरग म्हणलं असतं एवढा सप्ताह करून पैसे घालायची गरज नाही, मला गाडी घ्यायची, मला गाडी घेऊन द्या, नाही ते एकरभर वावर घ्या पण हे पैसे घालायचे नाही. पण महाराज सांगू तपे विण दैवत आणि दिधल्या विण प्राप्त. तपाशिवाय मिळत नाही, तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. तुम्ही एका हाताने देवाला द्या, देव हजार हाताने तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव माझा आहे. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. म्हणून आज तुम्हाला जो आनंद या परमार्थात मिळतो हा आनंद तुम्ही पैशाने कधीच विकत घेऊ शकत नाही महाराज. हा आनंद एक आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय दादा अशी सेवा परमार्थ तुमच्या हातून घडो आणि अशी ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि महाराजांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करायची. प्रत्येकाने मांडी घाला, व्यवस्थित बसा आणि 2 मिनिटं डोळे लावून शांत बसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुरे वेडे वा पुढे उत्तर करा चिंकिला विले दुरी होतो तिघाते बरे तुम्ही वारी होई गडे आगडे यारे दोन्ही जाता बरारी वारी होई गडे हाती चोखा तुम्ही वारी दोही गडे आगडे
मनी अवघाचे प्रकाश एकमेका वैष्णवनिका वाक्या मारिता उत्तम लोकादा प्रभो तुका म्हणे भूमंडळी आम्ही म्हणे विरका विठलदेवी पुढे वेडे वापुढे उत्तर नाही उच्चारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया ज्ञानदेव तुकार झाले समाधान. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.